नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या। नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा यावरती शिक्कामोर्तब केलंय। त्यामुळे आता लवकरच निवडणुकांसंदर्भात निर्णय होऊ शकतो। नवीन वॉर्ड रचनेनुसारच या निवडणुका जाहीर होण्याची ही शक्यता आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। ओबीसी आरक्षणानुसारच निवडणूक होणार। मनपा, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होणार। ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। 6 मेच्या आदेशानुसार 27% ओबीसी आरक्षणासह निवडणूक होणार। 34 जिल्हा परिषदा, 29 महापालिका, 22 नगरपालिका, 42 नगर परिषदांसाठी निवडणूक होणार आहे। तो कोर्टाच्या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात। या निकालाचे 2 अन्वयार्थ आहेत। पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे। त्याप्रमाणे निवडणुका करा। आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या। सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी तो जो निकाल मिळाला होता आम्हाला ओबीसी अगोदरपासूनच जो आहे 27% आरक्षण लागू, त्याला परत चॅलेंज करण्यात आलं। अधिक लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची काही निवडणूक त्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंज करण्यात आलं आणि मग सुप्रीम कोर्ट साहेबांनी, आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी सगळ्या याचिका फेटाळल्या आणि सांगितलं की जे काही सरकारच्या अधिपत्याखाली आहे, हे काय प्रभाग रचना करणं वगैरे वगैरे, आणि त्याच्यावरच्या त्याप्रमाणे त्या होणार आणि त्यासुद्धा ओबीसी आरक्षण पूर्णपणे देऊन या सगळ्या निवडणुका पार पडणार। हे पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा कन्फर्म्ड केलं। मुंबईमध्ये अजून तरी त्यांनी ती रचनाचं काय दिलेलं नाही आहे आणि प्रभाग रचना करत असताना दावे असतात किंबहुना त्यांना सूचना असतात, तो मांडण्याचा अधिकार पण देखील किंवा त्याच्यात तक्रार घेण्याची पण मुभाही असते, ती आतापर्यंत आमच्यासमोर काय प्राप्त झालेली नाही आहे। म्हणून मला असं वाटत नाही, पण यांनी किती जरी देखील प्रयत्न केला तरी देखील ते तोडू शकणार नाही। म्हणजे हे जे जो आमचा जो बालेकिल्ला आहे ते तोडू शकणार नाही, कारण भौगोलिक दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं असेल की दक्षिण मध्य मुंबई, काही उपनगराचा भाग सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती ताकद मराठी माणसांची आणि विशेषतः शिवसेनेची। आजही भारतामध्ये 90% लोक क्षुद्र आहेत। क्षुद्र तुम्ही ओबीसींना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून 3 वर्ष कोर्टात केसेस टाकून ठेवल्या। आजही ओबीसींना प्रतिनिधित्व मिळत नाही। नोकऱ्यांमध्ये किती आहेत? आम्ही लोकसंख्येने 90% आहोत, आमचं प्रतिनिधित्व किती आहे?